तुमची अशी अवस्था, ही अवस्था बघून आहे ना काळीच तुटतं रे माझं. आपल्या समाजात आहे ना कार्यकर्त्यांना पटकन क्रांती हवी असते, म्हणून सगळे पेटून उठतात आणि डायरेक्ट शेवटच्या पायरीवर उडी मारतात आणि आपले हातपाय तोडून घेतात. अरे असं नसतं, एक एक पायरी चढायची असते. त्यांना कळत नाही. कसं आहे, तुमच्या डोक्यातलं आता शिजत असलेलं राजकारण आम्हाला कळणार नाही ना, पण तरीही आमची विचारपूस करायला आलात त्याबद्दल आभार. अरे आपल्या हक्काच्या माणसाची कधी कुणी आभार मानतंय का? अरे ही समाजाची लढाई आहे. बाकी मतभेद तर असे असतातच बाप पोरांमध्ये. आता बाप कोण पोरगा कोण हे कसं कळणार? तुम्ही मायबाप, आम्ही जनतेचे सेवक. राजकारणात जनता आपली मायबाप असते. अरे उसी माँ बाप को बेचते तुम, उसके हक का पैसा भी खाते तुम लोग. आता माय बापाचा पैसा लेकरा बाळाच्या कामी नाही येणार, तो कोणाच्या येणार? पण आम्ही त्यांना कधी वाऱ्यावर नाही सोडत. सोडू शकणार नाही तुम्ही, तुम्हाला सोडता सुद्धा येणार नाही. त्याच्यावर चालेल ना तुमचं दुकान सगळं. बाबूराव, ज्या दिवशी या मायबापाला जाग येईल, समज येईल ना, तुम्हाला नीट करायला फार वेळ नाही लागणार. जाऊ द्या, तुमच्या समोर आम्ही काय बोलणार? तुमचं रक्त ज्वलंत, तुमची भाषा, तुमचं बोलणं एकदम झाल आहे. आमचं काय राहिलंय? आमच्याकडनं साधी काडी पेटना. आता आमचीच पेटायची वेळ आली आहे. पण तुम्ही काळजी करू नका, परिवर्तन बघूनच मी वर जाणार आहे. स्वतःची काळजी घ्या. समाजाला तुमची गरज आहे आणि मला सुद्धा. येतो. कसं आहे, लोक फार वाईट असतात. हात ताकदवान झाला ना की लोक बोली लावतात आणि आपलीच माणसं आपली बोली लावतात. आपल्या लक्षात पण येत नाही. तेव्हा लक्ष ठेवा. येतो. जय भीम. चला. सिद्धार्थ कुठे? बाहेर नाही आली पाहिजेत. पंचनामा नीट लिहून घे. अरे सर, क्या बात आहे. अलभ्य लाभ. बघितलं का कोणाला? चळवळीचे कार्यकर्ते. बरं झालं तुम्ही स्वतःहून आलात. आमचा केवढा त्रास वाचवला तुम्हाला शोधण्याचा. काय केलंय काय यांनी? झालंय काय? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? सांगतो ना मी, सविस्तर सांगतो. तोपर्यंत तुमच्या मित्रांना भेटून घ्या. यादव, हॅलो. हा बोला साहेब. नाही नाही, आता तीच प्रोसिजर करत होतो. हो काय? ठीक आहे, चालेल. काय राव, तुमचं नशीबच खराब आहे. मस्त तुम्हाला आमच्या पाहुणचाराची संधी होती पण हुकली. पुढच्या वेळेला नक्की पाहुणचार. यादव, यांना बाहेर काढा. रावबा, सांगितलं होतं तुम्हाला क्रांती जरा दमानं घ्या. राजकारणाचा खेळ सगळ्यांनाच कळतो असं नाही. आणि तुम्ही तर राजकारणाच्या बाहेरची पोरं. पुढच्या वेळेला हे कुलूप उघडेलच असं नाही. जर कुलूप बंद तर तुमच्या चळवळी वळवळी सगळ्या बंद. आलं ध्यानात?
चला जा. आणि मला कळवल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही. चला निघा. चला. जामीन कोणी केला? माहिती नाही. पुलिस पण काही बोलली नाही. ये जो कुछ हुआ ना, ये बहुत बुरा हुआ. इसके बाद हमें बहुत ध्यान रखना पड़ेगा. मला माझी चूक मान्य आहे. मी तिथे असायला हवं होतं. पुढच्या वेळेपासून मी काळजी घेईन. बरं, मला आत्ता एक अर्जंट काम आहे. मला जावं लागेल. रुक ना. नाही, भेटू उद्या. साहेब, मला एक गोष्ट कळत नाही. तुम्ही त्यांना सोडून द्यायला का लावलं? तेव्हाच का नाही सोडून दिलं? तेव्हाच सोडून दिलं असतं ना मग. त्यात काय मोठी गोष्ट आहे? तेच विचारतोय मी. तुम्ही तेव्हाच का नाही सोडून दिलं? ते तुम्हाला नाही कळणार. ते आमच्या समाजाचं राजकारण आहे. हे बरोबर आहे. राजकारण असेल तर आपल्याला काय कळणार आहे? पण तरी पण साहेब, तुम्ही त्यांना एक रात्र आमच्या बरोबर ठेवायला पाहिजे होतं. सगळ्या संघटना, सगळ्या चळवळी सगळे विसरून गेले असते. नाही 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 नाही, चळवळ संपता कामा नये. या अशा संघटना आपल्याला मजबूत बनवतात. पक्षवाढीसाठी अशा संघटनांची गरज असते. पण साहेब, ती जी लोक आहेत ना, आगाऊ जी आहेत, म्हणून तर ते पाहिजेत आम्हाला. आपलीच पोरं आहेत ती. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा आम्ही नाही घेणार, तो कोण घेणार? आणि नाही घेता आलं तर इतकी वर्ष काय राजकारण काय असंच केलं काय? हे बरोबर बोलले साहेब. साहेब, त्यांच्या बरोबर लोक पण खूप आहेत. लोक किती दिवस साथ देतात? लोकांना त्यांचंच पडलेलं आहे. मोजक्या लोकांच्या गरजा भागवल्या की बाकीच्यांना लालूच लागते. आणि शिकलेल्या लोकांना चळवळीचं काहीच पडलेलं नाहीये. त्यांनाही जवळ ठेवायचं आणि उरलेल्या लोकांना धर्माबाहेर येऊच द्यायचं नाही. कळलं? बात जरा. बाकी संघटनेवाले आहेतच कामाला. क्या बात आहे. हे आपले साहेब आहेत ना, राजकारणातले सचिन तेंडुलकर आहेत. टॉक. पण साहेब, ती जी लोक आहेत ना, ती एकत्र आहेत. अगदी घट्ट आहेत, घट्ट, मुठीसारखी. आणि मुठी बरोबर लढणं सोपं नाही. मग आपण मुठ्ठी सोबत लढायचंच नाही. आपण एकेका बोटासोबत लढायचं. मुठ्ठी पासून एक एक बोट कसं वेगळं करतो ना, बघाच तुम्ही. साहेब, वाह, तुम्ही एकदम हे काय? चीअर्स. साहेबांनी ते एकदम ती